कोळेवाड्याची मानाची पालखी निघाली हो शिर्डीला. पेंटिंग बघा किती खतरनाक आहे आणि मोठा टनल आहे. जय चला साईराम उठा, साईराम उठा. शेवटची सकल. ओम साईराम. सगळे उठून चाललेले, पालखी पण गेलेले पुढं. साईराम मित्रांनो, शुभ सकाळ. तर सकाळीचे 5 वाजलेत आणि पालखी उचलली आपण बहादरपूरवरून. आणि आजचा शेवटचा दिवस म्हणजे आजची सकाळची शेवटची चाल आपली. आज शिर्डीमध्ये पालखी प्रस्थान होणार आहे आणि 12 वाजता मिरवणूक निघणार आपली विठ्ठल मंदिरची इथून. तर आता चालायला सुरुवात केली. भरपूर थंडी पण आहे. पालखी गेलेली पुढं, सगळे चालत आहेत पुढं आपली. तर मित्रांनो, गेले 7 ते 8 दिवस आपले कसे गेले काय समजलंच नाही. आणि घरापासून 7 ते 8 दिवस लांब साईबाबांच्या सेवेला, पदयात्रेला वर्षातून एकदा येणारे 8 दिवस स्वर्ग सुखाचे आहेत. कारण की इथे नवीन लोक, एन्जॉयमेंट, बाबांची सेवा प्लस पदयात्रा, चालणे, एन्जॉय करणं, हे सर्व गोष्टी होत्या आणि खूप मजा आली मित्रांनो. यंदाची वर्षी पण, गेल्या वर्षी 25 वर्ष होता तेव्हा पहिला वर्ष माझा आणि हा सेकंड वर्ष. तर मस्त प्रवास झालेला आपला. 1 तास चाललेलो आहे. आता वाजले 6 आणि चायचा ब्रेक झालेला. आता सगळं थांबलेलं ते चहा प्यायला. बघताय हा मेन रोड हायवे आणि ते चहा प्यायला थांबलं सगळेजण. साईराम 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 साईराम. सगळ्यांच्या अंगाची कोलबी झाली इथं. साईराम साईराम मामा साईराम बिस्किट घेते. मामा साईराम साईराम. वर्तक मामा, बोला कसं वाटतं आज शेवटचा दिवस? आनंदात. आज बाबांनी आपल्याला सुखरूप आणले. 9वा दिवस आहे. आपण बाबांची सेवेसाठी आलो. बाबांची सेवा केली, बाबांनी आपली सेवा केली. आपण पोचलो. आता 10 ते 10 वाजेपर्यंत आपण बरोबर शिर्डीमध्ये पोचणार आहोत. म्हणजे प्रवेशद्वारावर आपण जाणार आहोत आणि 12 ते आपली पालखी निघणार आहे दर्शनासाठी. बाबा हे मला पडलं का काय? साईमाई सकाळ मित्रांनो, सकाळ झालेली मस्तपैकी. समोर बघता व्ह्यू खतरनाक असं लाल लाल भडक झालेलं आहे. आणि जशी सकाळ झाली तशी थंडी वाढत चाललेली आहे. आता वाजले 7:30 अजून शिर्डीमध्ये पोचायला आपल्याला 1.5-2 तास तरी लागतील आरामात. आता मध्ये नाश्ता आहे आपला, चहाचा ब्रेक झालेला आहे. तर नाश्ता आहे. नाश्ता झाल्यानंतर आपली पालखी निघणार आहे 12 वाजता आपल्या विठ्ठल मंदिरची इथून. तर चालतो आहे, भेटू नंतर. 7:45 झालेले आहेत आणि डोहाले गावामध्ये पोचलेलो आहे. आणि समोर ते बघताय सुंदर सूर्य आणि त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सेट घ्या, सेट करून घ्या. मावशी मुख्य द्या बघ, मुख्य द्या बघ. सर सर छोटे छोटे
टोप बारीक नव्हता आणलेला. टोप बघा किती बारीक आहे मामा. टोप किती बारीक आहे बघ. तर मित्रांनो 8:30 वाजलेले आणि आपला नाश्ताचा ब्रेक झाला. आता थांबलो आहे पण आता शिवडी आता इथून आहे काहीतरी 2.5 किलोमीटर आहे. आणि सगळे साईराम भक्त नाश्ता करतात. साईराम साईराम कसं वाटतं रे शेवटचा दिवस आणि नाश्ता. हो प्रवीणदा काहीतरी बोला 2 शब्द. काहीतरी अजून काहीतरी बोला. हे बघा साईराम 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 आम्हाला सोडून पुढे आला का तू. साईराम अरे काय साईराम भूक लागले. साईराम साईराम हे पिचकुले सचिन पिचकुले हे बघा नाश्ता सगळं. साईराम हो देव भाई साईराम. नाश्ता वाडा चालू आहे इथं आणि 2 मेनू आहेत कांदा आणि उपमा दोन्ही पण आहेत. एक नंबर कांदा एक नंबर झाला. मितेश भाऊजी तुमच्या पालखीला मला आनंद वाटलाय. खूप खूप आनंद. अशा पालखीला मी कधीच नाही आलेलो आहे. काहीच नाही टेन्शन. तुमची यात्रा वित्रा तुमच्या गावातले खूप खूप बसमध्ये यात्रा करतात. मला आनंद वाटला. नक्कीच तुमच्या गावातले लोक मजा आली ना एवढी दिवस. मस्त. असं वाटलंय की असं घर सोडून बाहेर आलं असं काय वाटलं तुम्हाला. काय नाही. आय डोंट नो यू आर प्लीज आय डिस्काउंट. शेवटचा नाश्ता कांदा आणि उपमा मस्त गरमागरम सगळे आनंद घेतात इथं. साईराम. तर मित्रांनो आपला शिर्डीमध्ये प्रवेश झालेला आहे. तुम्ही बघताय समोर रामनगर श्री रामनगरमध्ये आणि आपली वस्ती इथंच आहे. विठ्ठल मंदिर तर आपली वस्ती आहे. आणि ही रनिंग होती आपली काहीतरी 19 किलोमीटर ना. ही 19 किलोमीटरची आपली रनिंग होती आजची. आणि एवढी साधायला चांगलाच घाम पोडला. आपल्या लोकेशनला पोहोचलो आपण विठ्ठल मंदिर. आणि रुपये मामा चाललेले आहेत सकाळी इथं. किती वाजता आले. रात्री वस्तीला होतं काय. तर आता हे मंदिर आहे आपला इथे पालखी थांबणार आपली. तर मित्रांनो 12:30 वाजलेले आहेत आणि मस्त फ्रेश वगैरे झालं आंघोळ वगैरे केलेली आहे. आणि आता आलो आहे विठ्ठल मंदिर जाऊन. अजून पालखी रेडी झाली आहे कारण की आपली पब्लिक अजून आली नाही. तर तोपर्यंत सर्व पब्लिक आपली नाश्ता वगैरे करते इथं. सगळे नाश्ता करायला बसले. ऍक्टिंग कशी करते त्याला चालायला सांग. कोणला कालूला ऍक्शन बघा ऍक्शन बघा. चाललाय कोण पद्धतीने चाललंय कोण. ऍक्शन बघ ऍक्शन. हे गाणं का बघता. चालव 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 आता चालव चालव. लंगडा जाते लंगडा जाते. मंदिरमध्ये आलोय आणि पालखी घेते सजवायला. फुलामध्ये पूर्ण झाले सजून. हे बघा मस्त सजवलं. आणि बाकी मंडळी बसली इथं. साईराम साईराम.
अण्णा आला ब्लॉक मध्ये तो
वाड्याची मानाची पालखी निघाली हो शिर्डीला अण्णल कोळीवाड्याची मानाची पालखी निघाली हो शिर्डीला अण्णल कोळीवाड्याची मानाची पालखी निघाली हो शिर्डीला अण्णल कोळीवाड्याची मानाची पालखी निघाली हो शिर्डीला लाई गो साई बाबाच्या पालखीला गमलाई गो नटून हे निघाली पालखी अण्णल कोळीवाड्याची मानाची पालखी निघाली हो शिर्डीला अण्णल कोळीवाड्याची मानाची पालखी निघाली हो शिर्डीला तर मित्रांनो नाचून वगैरे झालेलं आहे आणि आता पालखी आहे ते मागून आता खंडोबा मंदिरात जायचं आहे. खंडोबा मंदिरला पालखी गेल्याशिवाय आतमध्ये मंदिरात जात नाही. तर पहिला खंडोबा मंदिरात पाय पडू. समोर खंडोबा मंदिर आहे. ओमकारचे एवढे पाय दुखत होते ते कुठून आपला इथून ना घोटीवरून म्हणजे पूर्ण दोन्ही पाय सुजले होते. दोन्ही पाय सुजले तरी तो शिर्डीपर्यंत प्रवासाला. तर कसं वाटलं काय प्रॉब्लेम मध्ये? काय चांगलं वाटलं, सोबत होते बाबा. आणि एक म्हणजे सुशांत काका त्यांची वय 55 वर्ष ना. सुशांत काका 55 वय सुशांत काका त्यांना सोबत घेऊन ते हाताला धरून चालले होते. तुम्ही बघितलं असाल काही ब्लॉगमध्ये व्हिडिओ. येत्या 2-3 दिवस त्याचे भरपूर पास होते होते तरी तो आला. बाबांची कृपा. आणि आपला भाई दिसतंय. काही कसा प्रवास? एकदम सुखाचा प्रवास आहे. तर मित्रांनो आता आलं पण खंडोबा मंदिरमध्ये. खंडोबा मंदिर. ओम साईराम. सदानंदाचा एलगोड सदानंदाचा बाबा कुटून आपका भजन 81 किलो आप लड़की बहुत देखते हैं. खंडोबा मंदिरमध्ये दर्शन केलेलं आहे. आता चाललो आहे आता साई मंदिरला आतमध्ये. आणि आतमध्ये काहीच अलाउड नाही. तर डायरेक्ट आपण भेटू बाहेर आल्यावरती. मित्रांनो आपण दर्शन वगैरे करून बाहेर आलेलो आहोत आणि भरपूर टाईम गेला दर्शनाला. पण दर्शन मस्त झाला एकदम. डायरेक्ट समाधीजवळ. आणि आपण डायरेक्ट देवाचा फोटो घेऊन येतो सोबत. तर आपल्याला डायरेक्ट समाधीचं दर्शन भेटलं. सगळे आले आपले पब्लिक. बोला ओम साईराम. तर मित्रांनो संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आपण शिर्डीवरून परतीचा प्रवास चालू करतो. आता चाललो आहे. आपण ओला केलेली बुक आणि चाललो आहे घरी. आपल्यासोबत पाक्या का आपली गँग आहे सगळी. जाऊ डायरेक्ट. आणि वेळ टेम्पोमध्ये बघा माणसं गेली. गावातले बस वगैरे आहेत. चालू भेटलं तरी बरं वाटतं की सगळ्यांना. तर मित्रांनो आपण गोटी सोडलेली आता आणि आता लागला आपला देवले बोगदा. आणि बघताय तुम्ही मार्ग समृद्धी महामार्ग. इथे गाड्या धावतात असं. आणि इथं स्पीडची लिमिट आहे 120 ते 150 अशी काय लिमिट आहे इथं गाडीची. तर आपली आता गाडी आता 2.5-3 तास दाखवत आपल्याला इथून पनवेल डायरेक्ट. तर चालू आपला प्रवास. पेंटिंग बघा किती खतरनाक आहे. आणि मोठा टोनल आहे. पेंटिंग आता रिसेंटली पेंटिंग काढलेली पूर्ण. खतरनाक पेंटिंग आहे. फुल HD आहे का? फुल HD हे बघा पूर्णपैकी खतरनाक आहे.
आता झालेली बिल्डिंग आता आलोय कसारा घाटाच्या खाली आणि यो टुनल लागलाय 8 किलोमीटरचा. काय डोका असेल 8 किलोमीटर झालं काय. या टुनलला आतमध्ये रेंज वगैरे अजिबात नाही आहे. इथं सॉस्कॉल आपलं सॉस्कॉलचे इथं म्हणजे इमर्जन्सी दिलेली आहे इथं सॉस्कॉलसाठी. इथं आपण कॉलिंग वगैरे करू शकतो आणि मेन म्हणजे ते कॅमेरे आहेत तर इन्फॉर्मेशन लगेच जाते या रोडचे म्हणजे जे आहेत त्यांना लगेच इन्फॉर्मेशन जाते. आणि एक्झिट ज्याचा आहे ना इमर्जन्सी एक्झिट तो पण एक्झिट इकडून तिकडून काढलेला आहे. मी बघितलं असतं लाल गेट बघितलं तुम्ही. आणि आता यो टुनल संपलेला आहे इथं हे बघा. संपला ना टुनल संपलेला आहे. हे बघा डिझाईन बघा. पावणे 12 झालेले आणि आता पोहोचलो पण गावामध्ये. बघतो आपलं गावाचा व्ह्यू. काय उठ उठ ही भांगडी करू एक नंबरची भांगडी करू. तीन माणसं बघायला आली तिथं काय चालू आहे. ती गौरी रे येच ये तू पण आणली ये काय चालू आहे बघता काय चालू आहे काय आहे सेवा चालू इथं. आयकर ब्लॉग चलेगा आयकर साई सेवा चालू आहे इथं गोजूच्या आमच्या. पाय बी तुझं पाण्यात गरम पाण्यात. ही गौरी कशी होते अरे हसली अशी अच्छा असं असते 12 महिने. हिला माहिती कसा करूचा. ए गौरी ए तू का तुझं काय झालं दिलं का ना हसते.